चला रिकीला कॉल कसा करायचा ते बघू आज आपण. ठीक आहे, पहिले हात रब करायचे. तुम्ही 2-3 क्लास रिपीट करा रुक्मिणी मॅडम. तुम्ही स्वतः इतकी एनर्जी ब्लॉक करून ठेवली आहे ना तुमच्या विचारांनी. जे प्रश्न येते ना ते बोलूनच घ्या आज. तोपर्यंत काही लोक जॉईन व्हायचे. मी लिंक मी स्वतः क्लास लेट लावला ना. कुठे गेला? हा बघा, स्वतःच्या विचारांनी तुमची एनर्जी तुम्ही ब्लॉक करून ठेवली आहे. खरं सांगते मी. असं नका करू. म्हणजे इथेपर्यंत येऊन तिथे बाकी लोकांना, तुमच्याच बरोबरच्या लोकांना रिझल्ट आहे ना. कुठे गेले का ते? आहे ना. मग तुम्ही तुमच्या विचारांनी कशा होईल की नाही होईल, असंच होईल असंच विचार करायचा. त्याच्या होईल नाही तर नाही होईल, पण असंच होईल. त्याच्याऐवजी दुसरा विचारच करायचा नाही. ठीक आहे, हात राब केले. मी स्वतःची आभारी आहे, दिव्य रेखी शक्तीची आभारी आहे, माता पिता व समस्त गुरुजनांची आभारी आहे. रे की अमृत, रे की अमृत, रे की अमृत. ज्या कुठल्या ईश्वर गुरुला मानतात त्यांचं आवाहन करायचं आहे. रे की अमृत, रे की अमृत. झालं रे की अमृत. आता बघा काय करायचंय. शक्तिपात झाला नाही. काल मला म्हटलं, मी म्हटलं मेसेज करा मला, तर मला काही मेसेज आला नाही काही लोकांचा, म्हणून शक्तिपात काही झाला नाही. आता जो सेकंड लेवलला ऍडमिशन घेईन मी त्याचा शक्तिपात करून देईन. आता तेवढा रिझल्ट बी येणार नाही, पण करा. ज्याचं झालंय त्याला येईल. एक एनर्जी बॉल बनवायचा आहे असा, हात रब करून एनर्जी बॉल बनवायचा आहे. रे की अमृत, रे की अमृत, रे की अमृत. अनंत स्रोतातनं वाहत येणारी ही बोट अशी जुळलेले, हात कप शेप मध्ये. बोट जुळलेली, हात कप शेप मध्ये असा बॉल बनवायचा आहे. असा. हा. अनंत स्रोतातनं वाहत येणारी दिव्य ब्रह्मांडीय ऊर्जा या बॉल मध्ये आलेली आहे. अनंत स्रोतातनं वाहत येणारी दिव्य ब्रह्मांडीय ऊर्जा या बॉल मध्ये आलेली आहे. हा बॉल दिव्य ऊर्जानी चार्ज झालेला आहे. हा बॉल दिव्य ऊर्जानी चार्ज झालेला आहे. हा बॉल दिव्य ऊर्जानी चार्ज झालेला आहे. चार्ज झालेला आहे. चार्ज झालेला आहे. हात भारी होईल. जर ही ऊर्जा आली असेल हातात तर हात भारी होईल. या ऊर्जेला असं पकडायचंय हळूच हातामध्ये. डोळे खोलू शकता, डोळे बंद नका करू. ऊर्जेला पकडायचंय हातामध्ये आणि डोक्यावर हात ठेवायचाय. ही दिव्य ऊर्जा माझ्या 7 चक्रा, स्वतःसाठी म्हणायचंय, शरीर, मन, प्रत्येक ऑर्गन, सेल्स मध्ये पोहोचलेली आहे. ही दिव्य ब्रह्मांडीय ऊर्जा माझे प्रत्येक ऑर्गन, सेल, 7 चक्राने औरामध्ये पोहोचलेली आहे. ही प्रत्येक दिव्य ऊर्जा माझं शरीर, मन, 7 चक्राने औरामध्ये पोहोचली आहे. जिथं कुठे शरीरावर दुखणं असेल, नकारात्मक ऊर्जा असेल, ती रिमूव्ह होताना बघायची आहे. परमनंटली रिमूव्ह, परमनंटली रिमूव्ह. संपूर्ण शरीर माझं हील होत आणि हील होत आहे. संपूर्ण शरीर माझं हील होत आहे. संपूर्ण शरीर हील होत आहे. ईश्वर ऐसा ही हो, ऐसा ही हो, ऐसा ही हो. तथास्तु, तथास्तु, तथास्तु. सरोज मॅडम व्हिडिओ ऑन करा ना, कुठे गेल्या? चला आता चक्र कशी ऍक्टिव्ह करायची. रेकी शक्तिपात व्हायचा आहे म्हणून थोडं एनर्जी जाणवत नाही, पण शक्तिपात झालं की एनर्जी जाणवते. ठीक आहे. क्लॉकवाईज फिरवायचं आहे, असं गोल गोल 21 वेळा फिरवायचं आहे. मोजत बसायचं नाही, अंदाजाने करायचं. चार्ज, हील, प्रोटेक्ट माय पामचक्रा. चार्ज, हील. ज्याचं झालंय शक्तिपात त्यांनी करू शकता, त्यांनी सिम्बॉल टाकू शकता शक्तिपात झालेल्यांनी. चार्ज, हील, प्रोटेक्ट माय पामचक्रा. 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 असं नाही, असं नाही, असं नाही, असं एवढ्या स्पीडने नाही, एवढ्या स्पीडने नाही. हाताला करायचंय. चार्ज, हील, प्रोटेक्ट माय पामचक्रा. 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 चार्ज, हील, प्रोटेक्ट माय पामचक्रा.
चार झील प्रोटेक्ट माय पाम चक्रा, 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 चार झील हळूहळू करा स्वातीताई, हळूहळू करा. चार झील प्रोटेक्ट माय पाम चक्रा, चार झील प्रोटेक्ट माय पाम चक्रा, चार झील प्रोटेक्ट माय पाम चक्रा, चार झील प्रोटेक्ट माय पाम चक्रा. आता हा या साईडला करायचंय. ज्याच्याजवळ सिम्बॉल आहे ते सिम्बॉल टाका. तुझ्याजवळ सिम्बॉल नाहीये, तुला तेच करायचंय. यांचं झालं आहे ना. चार झील प्रोटेक्ट माय पाम चक्रा, 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 चार झील प्रोटेक्ट माय पाम चक्रा. ही ऊर्जा बघा अशी पकडायची आहे हातामध्ये. हा हात साईडला ठेवा, बंद मुठ्ठी. डाव्या हाताने पकडायची ऊर्जा आणि ते साईडला हात ठेवायचा आहे. आता 7 चक्र करायचे. ज्याच्याजवळ सिम्बॉल आहे ते सिम्बॉल टाका. थांबून नाही, थांब. मुठ्ठीवाला हात खाली ठेवायचा आहे. मुठ्ठीवाला हात खाली. हा आता ह्या हाताने क्लॉकवाईज. चार झील प्रोटेक्ट माय 7 चक्रा, 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 चार झील प्रोटेक्ट माय 7 चक्रा. बघा मणिपूर चक्र असते ना नाभीच्या 3 बोटावर, तिथे करायचं आहे. आता क्लॉकवाईजच करायचं आहे. सिम्बॉल टाकून द्या. चार झील प्रोटेक्ट माय मणिपूर चक्रा, 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 चार झील प्रोटेक्ट माय मणिपूर चक्रा. करना प्रॅक्टिस. चार झील प्रोटेक्ट माय मणिपूर चक्रा, 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 चार झील प्रोटेक्ट माय मणिपूर चक्रा. झालं. आता बॉडीला करायचंय पूर्ण. ज्याचं झालं ते करू शकता. हा मुठ्ठीवाला हात इथे ठेवायचा आहे. चार झील प्रोटेक्ट माय
बॉडी अँड औरा. चार्ज, हील, प्रोटेक्ट माय बॉडी अँड औरा. चार्ज, हील, प्रोटेक्ट माय बॉडी अँड औरा. चार्ज, हील, प्रोटेक्ट माय बॉडी अँड औरा. चार्ज, हील, प्रोटेक्ट माय बॉडी अँड औरा. चार्ज, हील, प्रोटेक्ट माय बॉडी अँड औरा. चार्ज, हील, प्रोटेक्ट माय बॉडी अँड औरा. चार्ज, हील, प्रोटेक्ट माय बॉडी अँड औरा. चार्ज, हील, प्रोटेक्ट माय बॉडी अँड औरा. चार्ज, हील, प्रोटेक्ट माय बॉडी अँड औरा. चार्ज, हील, प्रोटेक्ट माय बॉडी अँड औरा. Charge, heal, protect my body and aura. 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 झाला. ही जर झालं तर आता कट 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 डिलेट 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 करायचं. त्या ऊर्जांपासून डिस्कनेक्ट करायचं आहे. ठीक आहे. नाही होत. अरे बंद करून काढली. व्हिडिओ ऑन करा. कोण कोण जुळतं मला कळेल तर व्हिडिओच ऑन नाही करत. ठीक आहे. ही प्रॅक्टिस रोज करायची आहे. त्यानंतर आता हात रब करायचे पुन्हा. एनर्जी बॉल. सिम्बॉल आहे ते लोक सिम्बॉल टाका. अनंत स्रोतातनं वाहत येणारी ही दिव्य ब्रह्मांडीय ऊर्जा या बॉलमध्ये आलेली आहे. अनंत स्रोतातनं वाहत येणारी दिव्य ब्रह्मांडीय ऊर्जा या बॉलमध्ये आलेली आहे. अनंत स्रोतातनं वाहत येणारी दिव्य ब्रह्मांडीय ऊर्जा या बॉलमध्ये आलेली आहे. हा बॉल दिव्य ऊर्जाने चार्ज झालेला आहे. चार्ज झालेला आहे. चार्ज झालेला आहे. बघा मॅग्नेटिक फील होईल. जो नवीन आहे तो बघा मॅग्नेटिक फील होईल असा. खाली वर करा. एक मॅग्नेटिक एनर्जी जाणवेल. हळू करायचंय. ती एनर्जी फील करायची. एक मॅग्नेटिक काहीतरी खिचाव असं चुंबक सारखं वाटेल. वाटत आहे. शक्तिपात नाही झाला म्हणून तेवढं वाटणार नाही. ठीक आहे. वाटत आहे. आता ही ऊर्जा डोक्यावर ठेवायची आहे. जिथं कुठं दुखणं असन, जिथं कुठं तणाव असन, चिंता, डिप्रेशन, जे काही प्रॉब्लेम आहे त्या प्रॉब्लेमवर फोकस करायचा आहे. फक्त त्या प्रॉब्लेमवर फोकस करायचा आहे. ही दिव्य ब्रह्मांडीय ऊर्जा तुमच्या दोनही हातामधून जिथे कुठे दुखणं असेल ते तिथे पोहोचलेली आहे. किंवा ते हात तिथे पण घेऊन जाऊ शकता. जिथे तुम्हाला त्रास होत आहे तिथे पण घेऊन जाऊ शकता ते हात तुमचे. जिथे तुमचं दुखणं असेल तिथे घेऊन जाऊ शकता हात. अनंत स्रोतातनं वाहत येणारी ही दिव्य ब्रह्मांडीय ऊर्जा. हात का बरं काढले? झालं नाही अजून प्रॅक्टिकल. मी सांगून राहिली तुम्हाला. मी करतच राहते. अनंत स्रोतातनं वाहत येणारी ही दिव्य ब्रह्मांडीय ऊर्जा तुमच्या दुखण्याच्या जागी बघा अनुभव करा. दिव्य हिलिंग होत आहे तुमचं. तुमचं एक दिव्य हिलिंग होत आहे. सकारात्मक हिलिंग होत आहे. तुमचं दिव्य हिलिंग होत आहे. ब्रह्मांडीय दिव्य प्रकाश तुमचं दिव्य हिलिंग करत आहे. जो काही तणाव आहे, जे काही त्रास होत आहे तुम्हाला ऍट प्रेझेंट, तो सगळा परमनंटली निघून गेलेला आहे. परमनंटली निघून गेला आहे. संपूर्ण वेदना कायमस्वरूपी हील होत आहे तुमच्या. संपूर्ण वेदना कायमस्वरूपी हील होत आहे. डोक्याच्या केसापासून तर पायाच्या नखापर्यंत दिव्य हिलिंग होत आहे. तुमचं दिव्य हिलिंग होत आहे. तुमचं दिव्य हिलिंग होताना बघा. तुमचं दिव्य हिलिंग होत आहे. अनंत स्रोतातनं वाहत येणारी ही दिव्य ऊर्जा तुमचं दिव्य हिलिंग करत आहे. तुमचं दिव्य हिलिंग करत आहे. एक सकारात्मक हिलिंग करत आहे. एक सकारात्मक हिलिंग करत आहे. तथास्तु तथास्तु तथास्तु. तुमचा दिव्य उपचार झालेला आहे. तुमचा दिव्य उपचार झालेला आहे. संपूर्ण हिलिंग, संपूर्ण हिलिंग, संपूर्ण हिलिंग. ईश्वर ऐसा आई हो, ऐसा आई हो, ऐसा आई हो. थँक्यू करा या ऊर्जांना आणि हळूच हात खाली करा.
आता जेवण आणि पाण्याला कसं चार्ज करत ते सांगते. कळलं? एवढी प्रॅक्टिस तुम्हाला रोज करायची आहे. सेकंड लेवलचं करा तर सेकंड लेवल किंवा मास्टर लेवल साठी जेव्हा ऍडमिशन घ्या. एक मिनिट थांबा. जो कोणी मास्टर लेवलला ऍडमिशन घेईन त्यांना मग समोर सिम्बॉल यूज करता येते. ते सिम्बॉलची एनर्जी खूप जाणवते. ठीक आहे. तुम्ही रुक्मिणी मॅडम तुम्ही 7 चक्र मेडिटेशन नाही करून राहिले का? अनम्यूट करा. अनम्यूट केल्यावर आवाज येतो. करतीये. करता का? हो करा. रेग्युलर करा म्हणजे तुम्हाला रिझल्ट येईल. तो आपोआप चेंज होतो आतमधून. जोपर्यंत करणार नाही तोपर्यंत. आता तेव्हाच सुरू केलं असतं कंटिन्यू. आणि ही जी 1 2 3 प्रोसेस आहे ना, आज घेतली ही पण करा चक्र सगळे सिम्बॉल टाकून. आधी ही प्रोसेस करायची का 7 चक्र मेडिटेशन करायचं? 7 चक्र मेडिटेशन करायचं. जे कर्म मेडिटेशन येईन आता ते पण करायचं. कोणाचं बॅकग्राऊंड साऊंड येऊन राहिला? ते कर्माचं नाही मला माहित असं. सरोज मॅडम तुम्ही व्हिडिओ ऑन करा. अनम्यूट नका करू. अनम्यूट नका करू. हा आता येईन ना ते. आता शिकवून ना मी तुम्हाला कर्मा मेडिटेशन. तर कर्मा मेडिटेशन करायचं. 7 चक्र करायचं. त्याच्यानंतर हे 1 2 3 प्रोसेस तिथेच करायची. जे एनर्जी बॉल बनवायला शिकवले ते बी टाकून द्यायचं. दिवसभरासाठी मोकळं होऊन जायचं एका याच्यामध्ये. आणि मग जे करायचंय तुम्हाला दुपारी नंतर जो काही वेळ भेटतो ना तेव्हा मग तुम्ही ते हिलिंग करा. ज्याला करायची आहे तुम्हाला. उशीवरचं. ठीक आहे. किंवा ते सायकिक सर्जरी. ठीक आहे. आता पाणी आणि जेवण कसं चार्ज करायचं आणि पाणी जेवण चार्ज करायचं कारण मी तुम्हाला व्हिडिओ दाखवते. थांबा. थोडं थांबजा. काहीतरी सेटिंग बिघडली आहे लॅपटॉपची. बाई काय झालं तर. शिकूया आपण पराठा खाऊया. तोपर्यंत ये पराठा खाऊया. तुम्ही म्यूट करा. तुम्ही म्यूट करा. युट्यूबवर आवाज येतो हा ताई. तुम्हाला म्हणून राहिली तुम्ही व्हिडिओ ऑफ ठेवला आणि म्यूट.
बघा, हे आहे जपानचे सायंटिस्ट मसुरो मोटो. जपानचे सायंटिस्ट आहे मसुरो मोटो. यांनी जेव्हा पाण्यावर अफर्मेशनवर रिसर्च केला, तर अफर्मेशन जसे आपण जे बोलतो, जे विचार करतो, हे ऍक्च्युली कसं वर्क करतं आपल्या जीवनावर, त्याचप्रमाणे आपण जसं पाणी आणि जे पाणी जेवण खातो आपण, बघा स्वयंपाक करताना सहसा टेन्शनमध्ये तणावामध्ये असून स्वयंपाक करतो, त्याच्यामध्ये तेच व्हायब्रेशन जाते ना, ते खातो ना, पुन्हा आपल्याला संध्याकाळी बी तसंच वाटते ना, फ्रेश वाटते का? एक्झाम्पल देते मी. नॉनव्हेज खाल्ल्याने किती अवदावल्यासारखं लागते, जो आपला शब्द आहे एक मराठी, कस्तुरी वाटून राहिलं, भारी भारी जड पण आलाय शरीरमध्ये, म्हणते ना बकरीसारखी अवदावली, अशी म्हणते इकडे. ते त्याचप्रमाणे, कारण माहितीये का, त्याच्यामध्ये नकारात्मक ऊर्जा असते, म्हणून निगेटिव्हिटी असते ना त्याच्यामध्ये. कोणाची तरी म्हणजे पेन होतं त्या व्यक्तीला, समोरच्याला, जे प्राण्याला मारतो आपण, तर पेन होते ना त्यांना, खूप दुखणं होते, तेव्हा ते आपण खातो, त्याच्यामुळे ते मग ते नकारात्मक ऊर्जा आपल्याला कुठेतरी भारी वाटते. आता बघा, यांनी जेव्हा पाण्यावर रिसर्च केला, ग्लासमध्ये पाणी घेतलं, या ग्लासमध्ये पण पाणी घेतलं, आणि हे पाण्याचं ग्लास एका नकारात्मक व्यक्तीपाशी ठेवलं, हे पाण्याचा ग्लास एका पॉझिटिव्ह व्यक्तीपाशी ठेवलं, आणि त्याचे मग जे क्रिस्टल सर्च केले, कशा प्रकारे आले, तर नकारात्मक ऊर्जा, जेव्हा व्यक्ती नकारात्मक होता ना, त्या व्यक्तीच्या ऊर्जांचे क्रिस्टल असे बनले होते, असे जसं ऍट प्रेझेंट आपण असं पाणी पितो, असे क्रिस्टल बनले होते त्या व्यक्तीचे, त्या पाण्यामध्ये. आणि जेव्हा पॉझिटिव्ह व्यक्तीजवळ ते पाणी ठेवलं, तर त्याचे क्रिस्टल असे ठेवलेले होते. आता त्याच पाण्यांना काय केलं त्यांनी, वेगवेगळ्या पद्धतीने त्यांनी रिसर्च केलं, त्याच पाण्याला त्यांनी पॉझिटिव्ह अफर्मेशन दिले, आणि या पाण्याला निगेटिव्ह अफर्मेशन दिले, म्हणजे याची प्रशंसा केली, तू खूप छान आहे बाबा, तू असा आहे तसा आहे, तू खूप हेल्दी आहे, वेल्दी आहे, तू स्वस्त आहे, तुझ्यामुळे आमची आमची गरज भासते पाण्याची, असं काही अफर्मेशन. आणि याला पूर्ण निगेटिव्ह, जे बोलायचंय ते जेवढं आपण बोलू शकतो निगेटिव्ह तेवढं बोललं. ह्या पाण्याचे क्रिस्टल पूर्ण याच प्रकारे तयार झाले होते, पण ज्या पाण्याला धन्यवाद, प्रेम, प्रशंसा केली, त्या पाण्याचे क्रिस्टल असे झाले होते, गोल्डन, प्रशंसावाले. आणि द हिडन मॅसेज इन वॉटर, हे त्यांच्या पुस्तकाचं नाव आहे. द मिरॅकल वॉटर, हे पण त्यांच्या पुस्तकाचं नाव आहे. त्यात असे क्रिस्टल तयार झाले होते, त्याच्यामध्ये असे पॉझिटिव्ह एनर्जीचे क्रिस्टल असे तयार होतात. आणि हीच पाणी गरम केलं तर असे क्रिस्टल तयार झालेत. आता हे पाणी प्यान का तुम्ही? पाण्याला बघून सांगा, पाणी पिऊ शकतो का आपण? नाही. हे पाणी पिऊ शकत नाही. मग हे असे क्रिस्टल, पॉझिटिव्ह क्रिस्टलसाठी असे क्रिस्टल तयार झाले, असे क्रिस्टल तयार झाले. हे गाणे जेव्हा आपण म्हणतो सकाळी, गाणं सुरुवातीला गाणं चांगलं लावायचं घरी, व्हायब्रेशन चेंज होतात. हेच गाणं म्हणजे कुठलंही पॉझिटिव्हिटीचं गाणं लावून त्यांनी पाण्याजवळ ठेवलं, तर असे क्रिस्टल तयार झाले ते पाण्याचे. मग आजपासून काय करायचं, पाण्याला चार्ज करून प्यायचं की नाही, अफर्मेशन द्यायची की नाही पाण्याला, द्यायची. जर मोबाईल ठेवला त्या पाण्यापाशी, तर असे क्रिस्टल बनतात मोबाईलचे, निगेटिव्ह. हा बघा, दिसते ना निगेटिव्ह, म्हणजे त्याला बघूनच निगेटिव्ह फिलिंग येऊन राहिली. असं जर बनवलं, कम्प्युटर जर असलं सोबत जवळ असलं, तर बघा असे क्रिस्टल बनतात. कळलं मग पाण्याचं हिडन ऑफ मेसेज. आता काय करायचं मग, जेवण. आणि असंच याचप्रमाणे त्यांनी भातावर प्रयोग केला. भात घेतले 2 डब्यामध्ये, त्याचप्रमाणे सेम अफर्मेशन दिलं, काहीच नाही. पाण्याचं रिसर्च म्हणजे असं व्यक्तीवर न करता त्याचप्रमाणे जसं अफर्मेशनवर केलं त्यांनी, जसं आपण जे बोलू ते आपल्यावर कसं इफेक्ट टाकते. आता बघा, आपलं शरीर किती टक्के पाण्याने बनलंय? 70% पाण्याने आहे ना, 71 काही म्हणतात. आता 71% पाणी जर शरीरामध्ये आहे, तर सगळ्यात जास्त अफर्मेशन हे पाण्यावर वर्क करते, सगळ्यात जास्त. मग आपल्या इथे 70%, 71% ते, आणि बाकी जर पकडल्या तर ऊर्जा पकडा, प्रेमाची, आर्थिक समृद्धीची, आरोग्याची, ह्या सगळ्या ऊर्जा झाल्या. मग आपण या पाण्याला एवढं कसे निगेटिव्ह अफर्मेशन दिले, तर बॉडी ऍक्सेप्ट करेल ना, म्हणून पॉझिटिव्ह अफर्मेशन द्यायचे आणि पॉझिटिव्ह बोलायचं.
आता पाण्याला कसं चार्ज करायचं? एक ग्लास पाणी घ्यायचं, त्या पाण्याला एक ग्लास पाणी घेऊन तसं पण चार्ज करता येते, किंवा घरामध्ये सगळ्यांसाठी चार्ज करायचं असलं तर जे पाणी आपण ठेवून देतो ना, म्हणजे गुंडीमध्ये वगैरे ठेवतो परमनंट सगळ्यांसाठी, तसं पण चार्ज करता येते. तर त्या पाण्याजवळ जायचं आणि रेकीला कॉल करायचा, पायामध्ये चप्पल घालायची. ज्यांच्याजवळ सिम्बॉल आहे त्यांनी सिम्बॉल टाकायचे, ज्यांच्याजवळ नाहीये त्यांनी रेकीला कॉल करून ईश्वर गुरुची आशीर्वाद घेऊन सरळ ते पाणी चार्ज करायचं. हे पाणी पिणाऱ्या प्रत्येकाला परमसुख, समाधान, शांती, आरोग्य, धन, ऐश्वर्य व दीर्घायुष्य प्राप्त झालेलं आहे. 3 वेळा म्हणायचं, ईश्वर ऐसा आई हो, ऐसा आई हो, ऐसा आई हो, तथास्तु, 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 आणि थँक्यू म्हणून द्यायचं. आता हे पाणी पिणाऱ्या प्रत्येकाला म्हटलं ना प्रत्येकाला, म्हणजे प्रत्येक जण त्यामध्ये आलं. आता सेपरेट आपल्यासाठी जर प्यायचं असलं तर मग एक ग्लास पाणी घ्यायचं, त्याला थँक्यू म्हणायचं, रेकीला कॉल करायचा. आणि जसं आता एक स्वास्थ्य, हे पाणी पिऊन मला संपूर्ण स्वास्थ्याची प्राप्ती झाली आहे, किंवा अजून काही पाहिजे तर हे पाणी पिऊन माझ्या जीवनात आर्थिक समृद्धीच्या भरभरून ऊर्जा आलेल्या आहे. तुम्हाला जे इंटेन्शन तुमचं, जे अफर्मेशन तुमचं, तुमच्यानुसार तुम्ही यूज करू शकता. ठीक आहे, झालं पाणी. आणि त्याच प्रकारे अन्न चार्ज कसं करायचं? आता बघा, जेवण बनवता एक तर गाणं लावूनच द्यायचं चांगलं, किंवा पॉझिटिव्ह अफर्मेशन लावून द्यायचे, म्हणजे तुम्हाला कसं निगेटिव्ह थॉट येणार नाही. ठीक आहे, बनला. आता जेवण बनवून जेव्हा तुम्ही आणता हॉलमध्ये जेवण करायला, सरळ एक चोकुरे टाकून द्यायचा, ज्याच्याजवळ चोकुरे आहे त्याच्याजवळ, ज्याच्याजवळ नाही त्याला सरळ म्हणायचं, हे जेवण जेवणाऱ्या प्रत्येकाला परमसुख, समाधान, शांती, आरोग्य, धन, ऐश्वर्य, दीर्घायुष्य प्राप्त झालेलं आहे. हे जेवण आमच्यासाठी अमृत आहे. हे जेवण करून आम्हाला संपूर्ण सुख, समाधान प्राप्त होणार आहे. ईश्वर ऐसा आई हो, ऐसा आई हो, ऐसा आई हो, तथास्तु, 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 थँक्यू, थँक्यू, थँक्यू. ठीक आहे, कळलं? अन्न पाणी जेवण आणि पाणी कसं चार्ज करायचं? हो. कळलं का? हो. हं. आता बघू, कर्मा मेडिटेशन. आजच्या नाही, नंतर लावते मी क्लास. आजचा हा क्लास एवढाच होता. आता उद्या मी तुम्हाला एक शेवटचा क्लास आहे, एनर्जी बॉल बनवायला शिकवेल. महत्वाचा एनर्जी बॉल. ठीक आहे, एनर्जी बॉल मध्ये तुम्ही तुमच्या इच्छा, दुसऱ्याच्या इच्छा कशा पूर्ण करायच्या आहे ते टेक्निक सांगेल. आता रेकी लेवल 1 मध्ये एवढा रिझल्ट येत नाही. रेकी लेवल 1 मध्ये 10% ऊर्जा असते. सेकंड लेवल आणि मास्टर लेवल मध्ये 100% ऊर्जा परिपूर्ण होते, तेव्हा रिझल्ट पण तसाच येतो. ठीक आहे, म्हणून आजचा मॅडम, क्लास इथेच संपला. हा, बोला. मी पाण्याचं तुम्ही सांगता तसं चार्ज केलं, रोज करते. तर माझ्याकडे पाहुणे आले एक जण, तर ते म्हणले नेहमीपेक्षा पाणी ना असं वेगळं लागतंय म्हणे, खूप छान वाटतंय.